मुसळधार पावसामुळे पंचगंगा पात्राबाहेर 50 बंधारे पाण्याखाली. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू आहे. धरण क्षेत्रात सुरू असलेल्या धुवांधार पावसामुळे पंचगंगेच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाल्याने रविवारी सकाळी यावर्षी प्रथमच पंचगंगा पात्राबाहेर पडली. गेल्या 24 तासात तुळशी, कुंभी, पाटगाव, चित्री, जंगमहट्टी, जांभरे, सरफनाल, कोदे या धरण क्षेत्रांमध्ये अतिवृष्टी झाली. घटप्रभा येथे 200 मिमी पाऊस झाला. पावसामुळे जिल्ह्यातील 50 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. शहरासह जिल्ह्यात संततधार सुरू होती. पावसाच्या दमदार हजेरीमुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. शनिवारी रात्री 9:26.5 फुटांवर असणारी पंचगंगेची पातळी रविवारी दुपारी 2:28.10 फुटांवर पोहोचली होती. पाणी पंचगंगा विहार मंडळाच्या बाजूने बाहेर पडले. धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे सायंकाळपर्यंत विहार मंडळाकडे जाणाऱ्या मार्गासह घाटावर पाणी आले. रात्री 12 वाजता पाणी पातळी 30.09 इंचावर पोहोचली. सोमवारीही मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. शहरात दिवसभर पावसाचा जोर होता. यामुळे सखल भागात पाणी साठले. अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांची तारांबळ उडाली होती. 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी 21.7 मिमी पाऊस झाला असून सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात 71.3 मिमी झाला. त्यानंतर चंदगड तालुक्यात 55.1 मिमी पाऊस झाला आहे. राधानगरी धरणात 3.4 टीएमसी पाणीसाठा असून धरणातून 1250 क्युसेक विसर्ग सुरू आहे.